नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे GKGS मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. आजही या ठिकाणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत जे एक्झाममध्ये या ठिकाणी उतरू शकतात. तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी 40वा अखिल भारतीय राज्यपालांचा गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा येथे कोठे झालेली आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी सिक्कीमला. 40वी अखिल भारतीय राज्यपालांचा गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2024 गंगटोक सिक्कीम येथील पालजोर स्टेडियमवरती झाली आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. जम्मू आणि काश्मीरच्या हिवाळी राजधानीत राष्ट्रीय सुरक्षा गार्डसाठी कायमस्वरूपी केंद्र कोणत्या मंत्रालयाने स्थापन केले आहे? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी गृह मंत्रालय. हे केंद्र कठुआ, डोडा, किश्तवाड, उधमपूर, राजौरी, पुंछ आणि रियासी यांसारख्या जिल्ह्यांमधील वाढत्या दहशतवादी घटनांना उत्तर देते. तर या ठिकाणी बघा, हे सगळं लक्षात ठेवा, कारण जे घटना आता सध्याला झालेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 3 बघा. कुठल्या संस्थेने 9वी आंतरराष्ट्रीय वेस्ट टू वर्थ परिषद या ठिकाणी आयोजित केली होती? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. क्वेश्चन नंबर 4 बघा. कोणत्या संस्थेद्वारे ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण द्विमासिक या ठिकाणी प्रसिद्ध केलं जातं? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँक RBI. या सर्वेक्षणानुसार ग्राहकांचा आशावाद आर्थिक खर्चाला चालना देतो, तर निराशा मंदीला कारण ठरू शकते. क्वेश्चन नंबर 5 बघा. कोणत्या संस्थेने ग्लोबल स्टेटस ऑफ सॉल्ट अफेक्टेड सॉइल्स अहवाल प्रसिद्ध केलाय? तर याचा राईट आन्सर या ठिकाणी फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन FAO. हा अहवाल या ठिकाणी 11 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालाय. क्वेश्चन नंबर 6 बघा. राष्ट्रीय गणित दिवस कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी 22 डिसेंबर. हा दिवस भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी आहे. 2012 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हा दिवस सुरू केला आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. मिल्कीवीड वनस्पती या ठिकाणी प्रामुख्याने कोणत्या राज्यांमध्ये आढळते? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू. मिल्कीवीड वनस्पतीच्या बिया, फळांपासून, तंतूंपासून मिळणाऱ्या नैसर्गिक तंतूंच्या संशोधनास या ठिकाणी प्रोत्साहन दिले जाते. क्वेश्चन नंबर 8 बघा. दीप रिसर्च नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधन कोणत्या कंपनी या ठिकाणी लॉन्च केलेले आहे? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी ओपन AI. 2 फेब्रुवारी रोजी दीप रिसर्च नावाचे नवीन AI साधन या ठिकाणी लॉन्च केले गेले. क्वेश्चन नंबर 9 बघा. फेब्रुवारी 2025 मध्ये पहिल्यांदाच आफ्रिकन अर्बट हीट समिट कोणत्या देशाने या ठिकाणी आयोजित केली होती? तर त्याचा राईट आन्सर या ठिकाणी सिएरा लिओन. या ठिकाणी बघा, 2050 पर्यंत आफ्रिकेच्या 70% लोकसंख्या शहरांमध्ये राहील आणि 2090 पर्यंत प्राणघातक उष्णतेच्या लाटा अपेक्षित आहेत. क्वेश्चन नंबर 10 बघा. जल थल रक्षा 2025 नावाचा लष्करी सराव भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात आयोजित केला होता? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये. भारतीय लष्कराने गुजरातमधील बेट द्वारका येथे हा आयोजित केला होता. क्वेश्चन नंबर 11 बघा. मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या जबाबदार नोडल एजन्सी कोणती आहे? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग DA and FW. क्वेश्चन नंबर 12 बघा. कोणत्या मंत्रालयाने प्रकल्प परी प्रोजेक्ट परी पब्लिक आर्ट ऑफ इंडिया सुरू केला आहे? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालय. क्वेश्चन नंबर 13 बघा. व्हाईट इस्लँड आणि वाखारी हा सक्रिय मिश्र ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी न्यूझीलंडमध्ये. येथे गरम पाण्याचे झरे, उष्ण झरे, वायू उत्सर्ग असलेली जागा आहेत. 1769 मध्ये कॅप्टन जेम्स कुक यांनी या बेटाला नाव दिले होते. क्वेश्चन नंबर 14 बघा. 2025 मध्ये अखिल भारतीय महिला वकील परिषदेचे आयोजन कोठे झाले होते? तर याचं या ठिकाणी बघा नवी दिल्लीला झालेलं आहे. भारतीय संविधानामुळे महिलांच्या हक्कांवर आणि प्रगतीवर झालेल्या परिणामांवरती या ठिकाणी चर्चा केली गेली. क्वेश्चन नंबर 15 बघा. इस्रोच्या कोणत्या मोहिमेने अवकाशात डॉकिंग आणि अनडॉकिंग या ठिकाणी यशस्वीपणे प्रदर्शित केले गेले? या ठिकाणी बघा स्पेस DX. 13 मार्च 2025 रोजी इस्रोने 460 किलोमीटर परिक्षेत्रात 45 अंश कलाने उपग्रहांचे अनडॉकिंग या ठिकाणी यशस्वीपणे केले. तर हे सध्याचं लेटेस्टमध्ये झालेलं आहे, हे लक्षात घ्या. इस्रोने केलेलं आहे. SPA-DX नावाने या ठिकाणी आहे ते, आणि 13 मार्च 2025 ला केलंय. क्वेश्चन नंबर 16 बघा. दरवर्षी वर्ल्ड पपेट्री डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं राईट आन्सर या ठिकाणी 21 मार्चला. कठपुतळी कला म्हणजे रंगमंच, दूरदर्शन किंवा चित्रपटासाठी पुतळ्या तयार करून त्यांचं संचालन करणे आहे. क्वेश्चन नंबर 17 बघा. महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण 2024 साठी कोणाची निवड केली गेली होती? तर याचा राईट आन्सर या ठिकाणी राम सुतार यांची.
त्यांनी गुजरातमधील केवडिया येथे असलेली 182 मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी ही सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यांचं राव लक्षात ठेवा, राम सुतार आहे, कारण त्यांनी या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी जी आहे सगळ्यात मोठी उंच जी मूर्ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची ती बनवलेली आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा, व्यायाम सायक्लोन 2025 भारत कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी इजिप्त. क्वेश्चन नंबर 19 बघा, नदी बंधन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल सरकारने 2025-26 या अर्थसंकल्पात नदी बंधन योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा, 2024 साठी BBC इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून कोणाला नाव देण्यात आले? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी मनू भाकर. क्वेश्चन नंबर 21 बघा, अलीकडे कोणत्या देशाने बंगालच्या उपसागरातील BOB आंतर सरकारी संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आहेत? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी भारताने. भारताचे आंतरराष्ट्रीय नेतृत्व मजबूत होईल आणि विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टाला या ठिकाणी पाठिंबा भेटेल. क्वेश्चन नंबर 22 बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये सौल लीडरशिप कॉन्क्लेव्हचे पहिले संस्करण कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी नवी दिल्लीला. क्वेश्चन नंबर 23 बघा, अलीकडच्या अहवालानुसार मिष्टी योजनेअंतर्गत मॅनग्रोव्ह वृक्षारोपण राष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असलेले राज्य कोणते? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी गुजरात. गुजरातने मिष्टी योजनेअंतर्गत 2 वर्षात 19,020 हेक्टर क्षेत्रावर मॅनग्रोव्ह वृक्षारोपण करून देशात आघाडी घेतली. क्वेश्चन नंबर 24 बघा, अलीकडेच निवृत्ती जाहीर करणारे बी सुमित रेड्डी कोणत्या क्रीडेशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटनशी आहे. त्यांनी 2016च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक सुद्धा जिंकलेले. क्वेश्चन नंबर 25 बघा या ठिकाणी, आसियान भारत वस्त्र व्यापार कराराच्या संयुक्त समितीच्या 8व्या बैठकीचे यजमान कोणते देश आहेत? तर याचा राईट आन्सर आहे भारत. या ठिकाणी बघा AITIGA 2009 मध्ये स्वाक्षरित झाला आणि 2010 मध्ये अंमलात आणला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.